काजू म्हटलं की आपल्याला फक्त काजूगराची आठवण येते, पण तुम्हाला माहिती आहे का, काजूचं फळसुद्धा तितकंच चविष्ट आणि व्हिटॅमिन सीने भरपूर असतं. आज आपण बनवणार आहोत काजू फळाचं ताजं सरबत. अगदी झटपट होणारं आणि शरीराला थंडावा देणारं एक खास पेय कसं बनवायचं हे पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग करायला घेऊया काजू फळाचं सरबत. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करिअर राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आता बघा, काजूच्या फळांचं सरबत करणार आहे मी आज. त्यासाठी मी काजूची फळं आणलेली आहेत. मस्त पिवळी लाल अशी आपल्याला फळं मिळालेली, एकदम रसरशीत ही फळं असतात, चवीला गोड असतात. ह्याच फळांपासून मी आज सरबत करणार आहे. चवीला अतिशय सुंदर लागतं हे सरबत. तुम्हाला जर अशी काजूची फळं मिळाली ना, तुम्ही नक्की आणा आणि सरबत करून बघा. अगदी झटपट होणारं सरबत आहे. कसं करायचं आपण बघूया. त्यासाठी मी हे काजूची फळं स्वच्छ धुवून घेतली आहेत. त्याच्यानंतर त्याच्या ह्या बिया आहेत ह्या काढून घ्यायच्या आहेत. त्यात बिया ज्या आहेत ह्या भाजून त्यातला काजू खूप सुंदर लागतो. त्यांच्याकडे चूल असेल ते चुलीमध्ये डायरेक्ट ते भाजायला टाकतात आणि मग नंतर ते काढून त्यातले आतली बी काढून खातात. खूप सुंदर लागते ते. असे त्याच्या आपण बिया काढून घेऊया. हे बघा, मी बिया काढून घेतल्यात. ते बाजूला ठेवूया आणि आता ह्याची आपल्याला फोडी करून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये खूप रस असतो, आपण चिरताना सगळा रस सांडतो त्यातला. हे बघा, एकदम रसरशीत अशी फळं असतात. हे बघा, सगळं ताटलीमध्ये रस गळतोय. या पद्धतीने मी त्यांची फोडी करून घेते. हे बघा, आपले सगळे काजू चिरून झालेले आहेत, त्यांची फोडी करून घेतल्यात. आता मी हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी हे काजूच्या बिया टाकून घेते. आता याच्यामध्ये 2 चमचे एवढी आपल्याला साखर घालून घ्यायची. त्याच्यामध्ये अगदी एक छोटा चमचा अर्धा एवढे आपल्याला काळा मीठ घालून घ्यायचं. त्याच्याने त्याला टेस्ट छान येते. चवीसाठी मी अगदी थोडंसं साधं मीठ घालून घेते. आता आपल्याला मिक्सरवर ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. हे बघा, अगदी छानपैकी आपली काजू फळाची पेस्ट करून झाली. आता आपण ह्याला वस्त्रगाळ करून घेणार आहोत. हे बघा, मी एक बोल घेतलाय, त्याच्यामध्ये मलमलचं कापड घालून घेते. याच्यामध्ये सगळी ही पेस्ट जी आपण केली आहे ही ओतून घ्यायची. हे आपण सगळं ह्याच्यातून त्याचा जो रस आहे तो सगळा आपण काढून घेऊया. काजू फळांमध्ये भरपूर रस असतो आणि अगदी गोड खूप छान रस असतो. हे बघा, आपलं सगळं याच्यातलं पाणी काढून झालेलं आहे. पाणी म्हणजे जे सरबत आपण केलं सगळं आपण त्यातलं काढून घेतलेलं आहे. आता हे बघा, ह्या सरबतामध्ये मी 1 चमचा एवढा लिंबाचा रस ऍड करते. ह्याच्यामुळे त्याची चव अजून छान होते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि हे सरबत आपण सर्व करूया. तयार झाले आपलं काजू फळाचं सरबत. थोडंसं मीठ, थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये तिखट घालायचंय. छान मिक्स करून घ्यायचंय. आता हे आपण ग्लासाला लावून घेऊया. ग्लासाच्या काठाला मी अगोदर थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि त्याच्यामध्ये त्याला ग्लास या पद्धतीने. कसं वाटलं काजू फळाचं सरबत? जर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करिअर राईस या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.